आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं। बाजूला देवेंद्रजी बसले होते, माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या। त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले। म्हणलं आता ही बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही। त्याच्यामध्ये मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी ह्याची सुरुवात केली आणि आज ते मुख्यमंत्री असतानाच त्याचं आता शेवट म्हणजे राहिलेला पण त्याचं उद्घाटन केलं। सहसा असं क्वचित बघायला मिळतं की ज्या व्यक्तीने उद्घाटन केलंय, सुरुवात केली, त्याच व्यक्तीनं त्याचा शेवट केला। परंतु ते ह्या बाबतीमध्ये घडलेलं आहे। बाकीचेही प्रकल्प तेवढ्याच गतीनं नेण्याचं काम हे महायुतीच्या सरकारकडनं केलं जाईल। त्याच्यामध्ये सन्माननीय एकनाथराव शिंदे साहेबांचं पण या समृद्धी महामार्गामध्ये नेहमीच सहकार्य राहिलेलं, योगदान राहिलेलं आहे, प्रयत्न राहिलेला आहे, हेही आपल्याला नाकारता येणार नाही, विसरता येणार नाही। अधिक मी बोलत नाही, परंतु जाताना आमच्या ऑडी गाडीचं सारथ्य हे एकनाथराव शिंदेंनी केलेलं होतं। बाजूला देवेंद्रजी बसले होते, माग मी बघत होतो बरोबर चाललंय का नाही ते। माझ्या जोडीला अनिल गायकवाड आणि मनीषाताई होत्या। त्यांना सांगता येत नव्हतं, पण हळूच माझ्या कानात सांगायचे, दादा असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे। आणि जाताना गाडी व्यवस्थित गेली, तिथं थांबली। जाताना थोडंसं सुरुवात होती, त्याच्यामुळं कुठंही काही धोका न पत्करता त्याचं सारथ्य आमच्या एकनाथरावजींनी केलं। येताना ज्यांना मुख्यमंत्री पदाचा पहिला अनुभव आहे, आता दुसऱ्यांदा झालेत, ते गाडीवर बसले। म्हणलं आता ही बाबा गाडीवर बसल्यावर ह्यांना ही गाडी चालणार नाही, आपण एलसी घेऊया। एलसी नेमकी आमच्या निरंजन डावखरीची होतीच, तो माझ्या पूर्वाश्रमीचा राष्ट्रवादीचा असल्यामुळे सोपंच गेलं। त्याला सांगितलं चल रे गाडी दे, त्यानं लगेच गाडी दिली। त्याच्यात हे महाराज बसले गाडीवर की गाडी 100चा स्पीड घेतला, की नंतर पार 120च घेतला। मी अनिल गायकवाडांना म्हणलं 100चा आहे का 120चा? ते म्हणले टनेल येईपर्यंत 120 आहे, टनेल सुरू झाला की 100। मी बघत होतो टनेल सुरू झाल्यावर ही 120 ठेवतायत का 100, पण बरोबर त्यांनी 100 वर आणलं, का तर टनेलमध्ये लिहिलेलं होतं 100 जावा। असं सगळ्या नियमाचं पालन करत अतिशय सुरक्षित आम्ही सगळे इथं पोहोचलेलो आहे आणि तुम्हाला प्रेसमध्ये आम्ही नीटपणे सगळ्या गोष्टी सांगू शकलो। त्याच्यामुळं कुठेही आम्ही उतरवलेल्या विम्याचा आम्हाला उपयोग करावा लागला नाही आणि आमचं चांगलं सगळा प्रवास झालेला आहे। आम्ही समाधानी आहे, तुम्ही पण असाच प्रवास करताना समाधानी राहाल याबद्दलचा खात्री आणि विश्वास व्यक्त करतो। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।